नमस्कार. प्रहार शिक्षक संघटना आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. प्रहार आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रहारचे पदाधिकारी माझ्या बाजूला धारणे सर आहेत, बाजूला राणी चौधरी मॅडम आहेत, लोखंडे सर आहेत, बाजूला गोवर्दिवे सर आहे आणि सोबतच समीर भोयर सर आहे. तर शालार्थ आय डीचा विषय जो आहे सर्वांना माहिती आहे आणि या शालार्थ आय डीच्या रोजच्या पेपरच्या बातम्यामुळं एक शिक्षक म्हणून आम्हाला असं वाटते की या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षकांची प्रचंड बदनामी होत आहे. एक आरोपी असल्यासारखी भूमिका किंवा जो वागणूक शिक्षकांना मिळत आहे आणि रोज नवीन बातम्या आपल्या माध्यमातून येत आहे आणि त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा जी आहे समाजामध्ये खालावलेली आहे. शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत चाललेला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमची प्रहारची भूमिका अशी आहे की हे जे काही शालार्थ आय डी घोटाळा जे सुरू आहे त्यामध्ये शिक्षक हा कुठल्याही प्रकारे यामध्ये दोषी नाही आहे. कारण जेव्हा एखादा शिक्षक सेवेमध्ये लागतो तेव्हा नियुक्ती करण्याचे संपूर्ण अधिकार जे आहे ते संस्था चालकांना आहे. संस्था चालकांनी नियुक्ती केल्यानंतर पुढील जी प्रक्रिया आहे वैयक्तिक मान्यता देण्याची ही शिक्षण खात्याची आहे. वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शालार्थ आय डी जो मुख्य विषय आहे त्याची फाईल शाळेचे मुख्याध्यापक, वेतन पथक अधीक्षक व त्यानंतर शिक्षणाधिकारी व त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरच संबंधित शिक्षकाला एक युनिक आय डी क्रमांक भेटतो आणि ज्याच्या माध्यमातून त्या शिक्षकाला त्याचे वेतन आणि आर्थिक लाभ मिळतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठेही रोल नाही. असे असताना मागील 1-2 दिवसामध्ये शिक्षकांना अटक करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या संपूर्ण प्रक्रियेचा आम्ही प्रहार शिक्षक संघटना आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समिती तीव्र निषेध करतो. कारण की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठलाही रोल नाही. ज्या शिक्षकाची रितसर संस्था चालकांनी नियुक्ती केली त्या नियुक्तीच्या आधारे हा आमचा शिक्षक कार्यरत आहे आणि म्हणून जो शिक्षक नियमानुसार कार्यरत आहे, ज्यांचे गेले 5-6 महिन्यापासून वेतन थांबलेले आहे त्यांचं तात्काळ वेतन सुरू करण्याची प्रक्रिया डिपार्टमेंटने करावी. कारण की बरेचसे प्रकरण आम्ही तपासलेले आहे, बरेच शिक्षक खाली उभे आहे, बरेचसे प्रकरण तपासले. बऱ्याचशा प्रकरणा नियमानुसार असताना देखील शिक्षण विभागाने गेल्या 5-6 महिन्यापासून पगार थांबवलेले आहे. त्यांच्या कुटुंबियाची उपासमार होत आहे. हा गंभीर विषय आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आपल्या माध्यमातून विनंती करतो की जे काही दोषी आहे त्यांना कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. परंतु जो शिक्षक नियमानुसार नियुक्ती झालेली आहे आणि आपलं अध्यापनाचं प्रामाणिक काम करत आहे असं असताना देखील त्या शिक्षकावर जर गुन्हेगारासारखी वागणूक त्यांना मिळत असेल तर कदापि प्रहार शिक्षक संघटना खपवून घेणार नाही. विशेष म्हणजे 16 जुलैला शिक्षण आयुक्तांनी एक सुधारित कार्यप्रणाली निर्गमित केलेली आहे 16 जुलैला. त्यामध्ये काय काय करायचं, यापुढे शालार्थ आय डीचे प्रकरण निकाली कसे काढायचे, कोणी ते शालार्थ आय डीचे प्रकरण वैयक्तिक मान्यता शालार्थ पोर्टलवर अपलोड करायचं, ही सर्व गाईडलाईन शिक्षण आयुक्तांना दिली असल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं साहित्यिक नाही. कारण की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता जर नियमात नसेल तर अशा वैयक्तिक मान्यता 30 ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिली आहे शिक्षण आयुक्तांनी की 30 ऑगस्टपर्यंत त्यांच्या मान्यता रद्द केल्यानंतर जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी 16 जुलैला दिलेले आहे. मग जर गाईडलाईन दिलेले आहे त्या गाईडलाईनप्रमाणे न वागता उगाच मध्ये कोणीतरी उभा होतो आणि आमच्या शिक्षकांना मनस्ताप देतो, त्याला अटक करतो, शाळेत तपासणी करतो. शिक्षण आयुक्तांचे जे गाईडलाईन आहे त्याप्रमाणे शिक्षण विभागाने काम करणे बंधनकारक आहे. पण शिक्षण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून जे काही SRTचे अधिकारी वागत आहे हे कदापि प्रहार शिक्षक संघटना खपवून घेणार नाही. म्हणून ताबडतोब आम्हाला सर्व शिक्षकांचे ज्यांच्या नेमणुका नियमानुसार आहे त्यांचे वेतन तात्काळ सुरू झाले पाहिजे आणि जे कोणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोषी असेल
तो संस्था चालक असेल किंवा भ्रष्ट अधिकारी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली तर आमचं त्यामध्ये कुठले दुमत नाही. पण जो आमचा शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करत आहे त्याला वेतन मिळणे हे त्याचा हक्क आहे. तो हक्क त्या माझ्या शिक्षकाला मिळाला पाहिजे. ही भूमिका आमची आज या पत्रकार परिषदेतून मांडण्याची आज ही पत्रकार परिषद घेण्याची जी आहे त्याचं कारण हे आहे. अजून कोणाला बोलायचं आपण बोलू शकता. शिक्षक तुम्ही म्हटला की शिक्षकांवर कारवाई केली नाही पाहिजे, मात्र त्या शिक्षकांनी जर पैसे देऊन नोकरी लावून घेतली असेल तर त्याच्या मागे तुझं काय म्हणणं? बघा आता कसं आहे की आमचा संघटना म्हणून आमची भूमिका काय सुरू होते की जेव्हा तो शिक्षक सेवेच्या आत येतो, शिक्षक सेवेत येण्यापूर्वी त्यांनी कुठली प्रक्रिया पार पडली, काय देवाणघेवाण केली त्याचा आमचा संबंध नाही, कारण की तो पण शिक्षक नव्हता. जेव्हा तो सेवेमध्ये आला, जेव्हा त्याची रितसर नियुक्ती झाली त्या दिवशी तो आमचा शिक्षक झाला. नियुक्तीच्या आधी तो शिक्षक नव्हता, त्यामुळे नियुक्तीच्या पूर्वी त्याने कोणती प्रक्रिया काय केली, किती व्यवहार केला त्याचा आणि आमचा शिक्षक संघटना म्हणून कोणताही संबंध येत नाही. संबंध येत नाही असं म्हणून हात झटकून बरोबर होणार नाही. बरं, अशा प्रकारचा गैरव्यवहार शिक्षण क्षेत्रात आहे किंवा नाही, तो किंवा नाही एवढं सांगा. शिक्षण क्षेत्रामध्ये संस्था चालक नियुक्तीच्या वेळेस व्यवहार करतात हे सर्वश्रुत आहे. हे इथे पत्रकार परिषद सांगितल्यानंतर एक यांचं होत्या ना, प्लीज एक यांचं उद्या ना. त्यामुळे कसं आहे की आम्ही ते नकारत नाही की संस्था चालक काही मोजके बोटावर मोजणारे सोडले तर बहुतेक संस्था चालक व्यवहार करूनच नियुक्ती करतात. त्यामुळं हे नियमबाह्य आहे आणि म्हणून तर पवित्र प्रणाली सुरू जी केली शिक्षकांच्या पदभरती करता 17 पासून की हा आर्थिक व्यवहार जो आहे तो संस्था चालकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत होता, त्याला आळा बसला पाहिजे म्हणून जी प्रणाली सुरू केली आहे ती पवित्र प्रणाली की कशा करता सुरू केली की हे जे व्यवहार होत होता, शिक्षकांचं शोषण होत होतं मोठ्या प्रमाणामध्ये, त्याला आळा बसला पाहिजे म्हणून ही प्रणाली सुरू केली गेली. प्रणालीची म्हणता तुम्ही पोर्टल म्हणता, त्या पोर्टलच्या माध्यमातूनच तर भ्रष्टाचार झालेला आहे ना प्रकरणात. हो ना. आणि ज्या शिक्षकांनी पैसे देऊन जॉब घेतलाय त्यांची काय खात्री आहे की ते खरंच डॉक्युमेंट सगळे योग्य असतील, तर मग त्यांना तर आमची भूमिका मी आधी काय बोललो की ज्यांची नियुक्ती नियमानुसार आहे, जे शाळेमध्ये कार्यरत आहे आणि जे काही नियमावली आहे, जो प्रोटोकॉल असतो नियुक्तीचा तो संपूर्ण ज्यांनी पार केलेला आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे प्रहार शिक्षक संघटना उभे राहू. नियम आहे ते पूर्णपणे पार करून त्याला शाळा टायगेन त्याची जी आहे ते पैसे सुरू करा सरकार करून त्याच्या मागे तुम्ही उभं आहात का? मग कोणाच्या मागे? इथे कोणा विशिष्ट व्यक्ती विषय नाही आहे. नियुक्ती जे झाली, जे काही सालात आयडी जे झालं त्या नियमानुसार त्याला जे आहे सालात आयडी मध्ये घेण्यात आलं, वेतन सुरू झाले, नियमच होता, त्या नियम अंतर्गत घेऊन आले. पण त्याच्यानंतर त्या गोष्टी क्लिअर झाल्या की हा बोगस शिक्षक आहे, तो बोगस शिक्षक आहे, त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून केले. अशा शिक्षकांना मागे तुम्ही बोला करता प्रश्नच नाही ना. कसं आहे की ज्याची नियुक्ती रितसर आहे त्याचीच मान्यता रितसर आहे आणि त्याचाच आलाडी मग मान्यता जर होईमात होती. आता हे जे ऐका ना, आता हे आयुक्ताने जे आदेश काढलेले आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की त्यामध्ये 23 ऑगस्ट 17च्या शासन निर्णयाप्रमाणे असं कोणाचेही शालात आयडी किंवा कोणाची वैयक्तिक मान्यता डायरेक्ट रद्द करता येत नाही. त्याकरता 23 ऑगस्ट 2017चा शासन निर्णय आहे. त्या स्पष्ट म्हटलं आहे की जोपर्यंत संबंधित व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्याची वैयक्तिक मान्यता रद्द करता येत नाही. आमचं म्हणणं आहे ना की डिपार्टमेंटनं ज्या काही वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहे त्याची तपासणी करा, पण जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत वेतन का थांबवलं? आपण इथे दोन तपासणीमध्ये बोर्ड करताय, दोन चौकशी सुरू. एक तर एसआयटी चौकशी आहे ती स्वतंत्र आहे आणि शिक्षण आयुक्तांचं जे आपण म्हणतात पत्र आहे त्यांची जी चौकशी सुरू आहे ती विभागाची स्वतंत्र आहे. आपल्याला असं म्हणायचं आहे का की आपल्या कारण शिक्षकांचा विषय आहे त्यामुळे पोलिसांनी आपली जी नेहमीची पद्धत आहे कोणताही विभाग असो ते ज्या घोटाळ्याची ज्या पद्धतीने चौकशी करतात ती पद्धत शिक्षकांसाठी बदलली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? SITला आमचं काम करण्यात कोणतंही म्हणणं नाही आहे.
पण तुम्ही शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करता? कारण शिक्षक गुन्हेगार आहे का? त्याने का भ्रष्टाचार केलेला आहे का? जर तो भ्रष्टाचारी आहे तर सिद्ध करा डिपार्टमेंटनं, त्याची लिस्ट द्या ना SITला. जे काही शिक्षक आता 632 आकडा तुम्ही सांगत आहे मीडियाच्या माध्यमातून, तर त्यामध्ये कोणाचं नियमानुसार नियुक्ती नाही. हे तुम्ही एखाद्या शिक्षण विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी समोर आणि शिक्षण आयुक्तांनी पुढे यावं आणि सांगावं SITला की बा हे आकडे आहे. फक्त हे सगळे आकडे फक्त चौकशी त्याच्यासाठी चालू आहे. कशासाठी? तो करा ना, आमचं म्हणणं चौकशी करा ना, पण डायरेक्ट त्या शिक्षकाला कुठेही पकडून शाळेत जाऊन तपासणी करण्याकरता तुम्ही हिरिंग लावा ना. आमचंही म्हणणं आहे ना की 632 जे लोक आहेत. पोलिसांची जी पद्धत आहे, तुम्हाला माहिती आहे का, सिंचन घोटाळा झाला तेव्हा सुद्धा पोलिसांची तीच पद्धत होती. खात्याचा वेगळा चौकशी होती आणि पोलिसांची वेगळी चौकशी होती. ही पद्धत आहे. माझा प्रश्न तोच आहे की तुम्हाला शिक्षकांसाठी वेगळी वागणूक पाहिजे का कायद्याची? हो, प्रश्नच नाही आहे. कायद्यापेक्षा वेगळे आहेत का शिक्षक हा कायद्यापेक्षा वेगळा आहे का? की शिक्षक भरतीच्या वेळेस कितीही त्यांनी घोटाळा केला तरीही त्याला मी तेच सांगताय ना, शिक्षकाने घोटाळा केला हे म्हणणं चुकीचं आहे ना. घोटाळा कोणी केला? शिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी, जे भ्रष्ट संस्थाचालक आहे त्यांनी केला ना. माझं म्हणणं शिक्षक पण सामील आहे ना. शिक्षक पण आहे ना, शिक्षक पण आहे. शिक्षक कसं आहे म्हणतो तुम्ही? आता मला सांगा की मी शिक्षक पैसे देणारा आणि घेणारा दोघंही. हे बा, मग त्याच्याकरता तुम्हाला हे बा, जर तुम्हाला यातून जर खरोखर पूर्ण आउट करायचं आहे, बाहेर काढायचं आहे आणि कायमस्वरूपी खोकला मिटवायचा आहे ना, तर मग आता काय करायला लागेल तुम्हाला की नार्को टेस्ट करून जे दलाल आहे शिक्षण विभागामध्ये घुसलेले, जे सगळे धंदे करून आणतात, शिक्षण विभागाशी आणि संस्था चालकांशी जी संगनमत करून करतात, मग तुम्हाला नार्को टेस्ट करायला त्यासाठी मग तुझा पर्याय नाही त्यासाठी. मग माझा साधा प्रश्न आहे, कदाचित मीच व्यवस्थित बोलून विचारू शकलो नाही तुम्हाला. बरं, एक पद्धत आहे पोलिसांची काम करण्याची. शिक्षकांसाठी ती पद्धत पोलिसांनी बदलावी का अशी तुमची अपेक्षा आहे? आणि दुसरा प्रश्न असं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शिक्षकांना तुम्ही ज्यांनी खोटे कागदपत्र दिलेले आहे, बनावट कागदपत्र दिलेले आहे, त्यांनी सरळ येऊन माफीचे साक्षीदार व्हावे असं तुम्ही तुमच्या शिक्षकांना का विचारत नाही? खोटे एक सगळा तुम्ही सांगत आहे खोटे कागदपत्र दिल्याचं आमच्याकडे कोणाच्याकडे पुरावा नाही आहे. तुम्ही जे म्हणत आहे खोटे, तुमचं म्हणणं काय? समजा मला माझ्याकडे समजा नियुक्ती आदेश आहे, संस्थेनं नेमलं मला शाळेमध्ये, त्याच्या आधारे तो प्रस्ताव गेला शिक्षणाधिकाऱ्याकडे, त्यांनी प्रकरण तपासून मला मान्यता दिली, त्याच्यानंतर डेप्युटी ऑर्डरनं तपासून ID दिली. आता यात बोगस काय आलं? मग आमचं म्हणणं की ज्यांचं प्रकरण नियमानुसार आहे, हे जे तुम्ही सांगितलं नियम, सेम नियम पराग कुलकर्णी वापरले होते, तर त्यांची मग नियुक्ती योग्य होती का? कसं आहे तुम्ही काय समर्थन करता का? कोणाचं नाही कसं करणार? चुकीचं समर्थन आम्ही करत नाही. बघा, नागपूर जिल्ह्यात जवळपास 5,000-6,000 किती शिक्षक असते मला माहित नाही. 632 लोकांवर जे कारवाई त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी बोगस शाळा काढली म्हणून. आपल्यापैकी जितके लोक आम्ही अपेक्षा करतो की यांच्यात कोणी बोगस डॉक्युमेंट बनवून दिली, त्या नियुक्ती घेतली नाही. तुम्ही ज्या लोक आहेत 632 व्यतिरिक्त त्यांच्यावर पोलीस चौकशी सुरू नाही आहे, ते नियमांतर्गत आहे. हे 632 जे आहेत त्यांच्यावरच जे आहे, या जे मागील नरड असतील, जे उपसंचालक असतील, मग काळूचे असेल किंवा रोहिणी कुंभार असतील, यांनी बनावट डॉक्युमेंटला सही केली. तर ऑन डॉक्युमेंट सगळे पत्रकारांनी सगळे पेपरमध्ये सगळं बातम्या आहे. स्वतः मी सर्वात पहिली बातमी लावणार मीच व्यक्ती होतो या सगळ्या केसमध्ये, की बातमी कशा पद्धतीने पराग कुलकर्णी जे बनावट डॉक्युमेंट्स क्रिएट केले या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींमध्ये बाकी शिक्षकांना त्रास होत नाही आहे सर. जे 632 आहे त्यांना त्रास होत आहे. त्याच्यापैकी जर तुम्हाला असं वाटत असेल की हे लिगल आहे तर तुम्ही समर्थन करू शकता, पण त्यापैकी जर तुम्ही बनावट डॉक्युमेंट्स तयार करून उभं झाला असेल त्यालाही समर्थन तुम्ही कराल का? नाही, निश्चित नाही. पण विषय असा आहे की आता माझ्याकडे जे मी फाईल पाहिल्या, त्यांना शालार्थ ID दिला, मग डेप्युटी ऑर्डरने नवीन शालार्थ जनरेट केला. आता मला एक सांगा की शालार्थ जनरेट कोण करते? डिपार्टमेंट करते ना, शिक्षक करते का? तुम्ही जे म्हणता शालार्थ बोगस ID मध्ये शिक्षक सहभागी आहे, कागदपत्र फर्जी तयार केले, शिक्षक डॉक्युमेंट तयार करत नाही ना. त्यांचा प्रश्न स्पष्ट आहे. हे जे 632 आहेत जे संशयाच्या घेण्यात आहेत, ज्याच्यामध्ये चुका सापडलेल्या आहेत, त्यांचं तुम्ही समर्थन करता का? नाही ना. चुका असं चुका आहे हे केव्हा सांगता येईल तुम्हाला? की ज्या वेळेस शिक्षण आयुक्ताच्या आदेशाप्रमाणे सुनावणी होईल, सुनावणीनंतर त्यामध्ये जर काही लॅकुना असेल तर होईल पुढली कारवाई. स्पष्ट म्हटलं आहे ना. पोलीस करतील ना.
पोलिसांच्या याच्यामध्ये शिक्षण सापडलेले आहेत. तर मग ते 632 लोकांच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये SITच्या चौकशीमध्ये चुका सापडलेल्या आहेत, तेच ते विचारतात. हो ना, मग हे त्याचे म्हटलं आहे की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता चुकीच्या असेल त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा 30 ऑगस्ट नंतर दाखल करा. दोन याच्यात गल्लत करू नका, तुम्ही दोन याच्यात गल्लत करता. मग आदेश कोणते पाहिजे? बाजूला ठेवा. हा. आपण पोलिसांच्या कारवाईबद्दल बोलताय, आपण पोलिसांच्या कारवाईबद्दल बोलू की 632 हा जो आकडा आला आहे ते जे म्हणताय तो आकडा त्यांच्या चुका आढळल्या म्हणून त्यांच्या बोर्डात ते आले, बरोबर, आणि त्यांनाच मुळवण्यात येत आहे, त्यांनाच खेटे घालावे लागत आहेत, त्यांनाच तो त्रास होतोय ज्याचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला. तर तुम्ही त्यांचं समर्थन करता असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही त्याचं समर्थन करताय का एवढं विचारलं. 632 ही प्रकरण म्हणजे त्या अनियमित झाली आहे असं म्हणणं नाही. आणि स्वतः आम्ही फाईल तपासलेली आहे, यांच्याकडे फाईल आहे, सगळं तपासलेलं आहे. त्यामध्ये एखादी गोष्ट राहू शकते चुकीनं समजा काही व्हायची, पण याचं पूर्ण प्रकरण फ्रॉड आहे. म्हणून त्या सगळ्या शिक्षकांना एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं चुकीचं आहे. आमचं एक म्हणणं आहे की आम्ही वारंवार विनंती केली की तुम्ही पुन्हा सुनावणी घ्या. सर्वांना माहिती बघा, 3च लोकांना उभं केला, 4 महिन्यापासून हे प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि प्रहार शिक्षक संघटना आज येऊन राहिली, ते पण 3 शिक्षकांना उचलल्यानंतर नाही बोला अगोदर आम्ही बोला की तुम्ही CP साहेबांना, एज्युकेशन डिपार्टमेंटला आणि DD ऑफिसला याच्या अगोदरही निवेदन दिलेले आहे. परंतु याच्यावर मागणी करत असताना आजपर्यंत DD ऑफिसला अधिकारी नव्हते. त्यानंतर अधिकारी रुजू झाल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी करत आहोत की शालार्थ ID ची तपासणी करा, पण त्या ठिकाणी अजूनही अधिकारी प्रामुख्याने रुजू झालेले नाही. याच्या अगोदरही आम्ही निवेदन दिलेले आहे. नाही, आमचं असं म्हणणं आहे, जसं सरांचा प्रश्न होता की पोलिसांनी आपली काय म्हणता येईल प्रक्रिया चेंज करावी का, आमच्या त्याला दुमत नाही आहे. परंतु एखादा शिक्षक जर शाळेत शिकवत आहे, अध्यापनाचं काम करत आहे, 50 शिक्षकांसमोर तो 50 विद्यार्थ्यांसमोर शिकवत आहे, तर त्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांसमोर अरेस्ट करणं हे कितपत योग्य आहे? नाही सर, चुकी कशी म्हणू शकतात? सिद्ध झालं का सर? अजून शिक्षक हा दोषी आहे की निर्दोष आहे सिद्ध झालेलं नाही. कधी सिद्ध होणार? ज्यांच्या डॉक्युमेंटची तपासणी होईल, तपासणी झाल्याच्या नंतर तो सिद्ध होईल ना सर, का हा दोषी आहे की निर्दोष आहे म्हणून. पण आमचं एवढंच म्हणणं होतं, सरांचा जो प्रश्न होता की पोलिसांनी आपली नाही सर, पोलिसांची जी प्रक्रिया आहे त्यावर आमचा आक्षेप आहे यासाठी की शिक्षक हा शाळेत शिकवत असताना तिथून त्याला उचलल्या जाते, घरी कुटुंबात असताना गुन्हेगारासारखं त्याला उचलल्या जाते. हे प्रक्रिया न करता त्यांना एक पत्राद्वारे किंवा सूचनेद्वारे पोलीस स्टेशनला बोलवा, त्यांच्या डॉक्युमेंटची तपासणी करा, त्यांची तपासणी करा, आर्थिक व्यवहाराची तपासणी करा. यासाठी शिक्षक समर्थ आहे ना, पण त्यांना गुन्हेगारासारखं का उचलल्या जाते हा माझा प्रश्न होता. सर, याच्यानंतर पत्र दिलं आणि ते फरार झाले, तर मग याची जबाबदारी आपण घेणार का? सर, पोलीस विभागाने याच्या अगोदर कुठून तरी कुठचे तरी गुन्हेगार अजून तरी पकडलेले आहेत, इथून बाहेर राज्यातून परदेशातून आणलेले आहेत. आतापर्यंत या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अजूनपर्यंत का पकडलेला नाही आहे? शिक्षकांनी चोरी केली तर त्याला वेगळी वागणूक मिळाली पाहिजे असं वेगळी वागणूक नाही सर, फक्त आता आपल्या मुलांबाळांसमोर समाजासमोर त्याला गुन्हेगारासारखं जर अटक करून नेत आहे, त्याच्या समाजात प्रतिमा त्या शिक्षकांची मलिन होत आहे ना सर. एक मुद्दा गुन्हेगाराची होते सर, जेव्हा त्याला अटक करण्यात. पण शिक्षक हा गुन्हेगार सिद्ध कधी होईल? त्याचे डॉक्युमेंट चेक केले जाईल तेव्हा. सर, प्रत्येक आरोपी असतो का गुन्ह्यावरतून गुन्हा लागतो, बरोबर लागतो, गुन्हेगार असतो का? नाही. मग तो शिक्षक असो की साधारण माणूस असो, बरोबर, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. सेम. त्याच्यामध्ये काय डायरेक्ट आपल्याला नाही का शिक्षकांना अटक करता येत नाही. संबंधित माननीय उपसंचालक साहेब यांच्या सुनावणी घेणार आहे. आणि सर, आता तुम्ही सांगताय ती शालार्थ जे आहे 632 मधून एक मी उदाहरण देतोय तुम्हाला. जी इथे बसलेली आहे शिक्षिका, तिची शालार्थ प्रणाली 2018 मध्ये शालार्थ बनल्या गेल्यानंतर पुणेवरून त्या शालार्थ मध्ये त्रुटी आल्यानंतर ती परत 22 मध्ये बनल्या गेली. तर ती शिक्षिका बोगस कशी ठरवता हो तुम्ही? कोर्टात सांगतोय ना, आम्ही मांडतोय ना सर, मग तुम्ही अटक डायरेक्ट होत आहे ना सर. ह्या गोष्टी आम्हाला मानावं लागेल नाही का सर? सर,
तुम्ही सर डायरेक्ट बोगस कसा म्हणता सर? या गोष्टी काही लोक त्याच्यात चांगलेही आहेत, त्याच्यामुळे तेही लोक पोलीस कारवाई करते, त्याच्यावर गुन्हा दाखवतो, त्याच्यानंतर बातमी दाखवली. नाही, विषय नाही, तो विषय भाग नाही आहे. आमचा निषेध आहे, संघटनेचा आमचा निषेध एकच आहे. डायरेक्ट 3 शिक्षकांना डायरेक्ट शाळेतून उचलण्यात आलं आणि संबंधित त्यांना डायरेक्ट अटक करण्यात आली. बरोबर आहे सर? आज संबंधित सगळे शिक्षक या कारणाने सर्वांनी शाळेत अर्ज दिलेला आहे की संबंधित पोलिसांची कार्यवाही सुरू असल्या कारणाने आम्ही शाळेत येऊ शकत नाही. याचा गुणवत्तेवर परिणाम पडत आहे आणि आम्ही संघटने आरोपी असेल त्याला लग्नाची मंडपातून उचलतात, तो विषय नाही आहे सर. शिक्षक चोरी केली तरी शिक्षकाला अटक करायची नाही असं म्हणणं आहे का तुमचं? ऐकून घ्या, कसं असते, इतर प्रक्रिया वेगळी आहे चोरी करण्याची. या प्रक्रियेमध्ये हा शिक्षक एकटा सहभागी नाही आहे, ही सगळी यंत्रणा आहे. ही यंत्रणा आहे, त्यामध्ये जर शिक्षक दोषी असेल तर मुख्याध्यापकही दोषी आहे, संस्थाचालकही दोषी आहे, शिक्षण विभागही दोषी आहे. मग जर तुम्हाला जर त्या व्यक्तीला जर गिल्टी म्हणून जर त्याला पनिश करायचं असेल तर तुम्हाला ती पूर्ण जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत सहभागी जे जे घटक आहे त्या संपूर्ण घटकांना ॲट अ ग्लान्स अटक करावं लागेल. ॲट अ ग्लान्स, त्यातला एकट्या घटकाला आपण उचलू शकत नाही. तुम्ही बोलताना बोलले की काही दलाल आणि काही मुख्य आता या सगळ्या केसमध्ये आहेत. ते कोण आहे त्यालाही खुलासा केला पाहिजे. शोध आपण घ्यावं ना, आपण पत्रकार मंडळी सगळे. काय तक्रार एक लक्षात ठेवा, हे कुठे लक्षात ठेवा. तुम्ही आता सगळे जाणकार मंडळी आहे. खाजगी संस्थेमध्ये नियुक्ती करताना काय चालते याची पूर्ण जाण तुम्हाला आहे. आता तुम्ही अगदी मुख्य मुद्द्याचं बोललात की तो एकटा शिक्षक दोषी नाही आहे, मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था संचालक हे सुद्धा दोषी. मला वाटतं तुमच्या पत्रकार परिषदेचा हा मुख्य मुद्दा बरोबर आहे आणि याच मुद्द्यावर तुम्ही सुरुवात करायला पाहिजे होती. बरं, म्हणजे आपण इकडे तिकडे गेलो नसतो, हरकत नाही. तर हा मुख्य मुद्दा धरून माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता ते जे 632 आहेत त्यांना आपण असं सांगणार का की माफीचे साक्षीदार व्हा आणि संस्था संचालक आणि मुख्याध्यापक यांची नावं सांगा, त्यांनी कशा पद्धतीनं ऐका ना, त्यांनी कशा पद्धतीनं तुम्हाला खोटी कागदपत्र, खोटे अनुभवपत्र वगैरे देऊन तुम्हाला नोकरीवर लावलं, ते सगळं पोलिसांना सांगा असं तुम्ही त्यांना सुचवणार का? जेव्हा तो शिक्षक दोषी आहे हा निष्कर्ष जेव्हा बाहेर येईल त्या पुढली प्रक्रिया होणारच आहे ना. जेव्हा माझा एक लक्षात ठेवा सर, साधी गोष्ट आहे, जेव्हा माझा जीव जाणार आहे, जेव्हा माझा जीव जाणारच आहे तो चिंता नाही करणार त्या गोष्टीची, तो येईलच ना विषय. पण तुर्ता आता एवढंच माझं म्हणणं आहे की जे शिक्षक नियमानुसार कार्यरत आहे त्यांची सगळी डॉक्युमेंटेशन ओके आहे, त्यांचे पगार थांबवण्याचा डिपार्टमेंटला कुठलाही अधिकार नाही आहे. ज्यावेळेस त्यांची संपूर्ण तपासणी होईल, सुनावणी होईल, त्याच्यानंतर जी काय अनियमितता आढळेल त्याप्रमाणे पुढली कारवाई करावी. तोपर्यंत कुठल्याही शिक्षकाला पगार थांबवण्याचा अधिकार डिपार्टमेंटला नाही, कारण की तो आपलं काम करत आहे, त्याचा तो मोबदला मागत आहे. माझा एक प्रश्न आहे, बोला. म्हणजे सोपा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, शाळा संचालक जे आहेत ते पैसे घेऊनच शिक्षक भरती करतात. तो पैसा संचालकापर्यंत जातो त्याला परमनंट करण्यासाठी आणि संचालकापासून मंत्रालयापर्यंत जातो. हे तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे यामध्ये मंत्रालयातील मंत्री सुद्धा दोषी आहे असं तुम्ही सांगाल? कसं आहे याच्यामध्ये बघा, हो मी तेच म्हणतो ना मी, शिक्षक हा वहीचा बकरा बनलेला आहे असं वाटतंय का? आमचं मी स्टार्टिंग बोललो ना की शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यात याकरता उभं करू शकत नाही की ती संपूर्ण प्रक्रिया भ्रष्ट होऊन गेलेली आहे. जो लागताना समजा 25-30 लाख जे काही त्यांच्याकडून घेतल्या जाते तर ती प्रक्रिया कोण करते? संस्थाचालक करते ना. मग तोही कुठतरी बांधला असेल तिकडे. आता हे सॅलर्ड आयडीचे प्रकरण आपण पाहतो की विदाऊट फाईल काही लोकांना आपण सांगितलं मध्ये. तुम्ही शिक्षकांचं नेतृत्व करत आहात, तुम्ही स्पष्टपणे सांगा यामध्ये संबंधित प्रशासन सुद्धा दोषी आहे का? संबंधित मंत्री सुद्धा दोषी आहे का? त्याची चौकशी व्हायला पाहिजे का? या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे घटक दोषी नसल्याशिवाय हे होऊ शकत नाही. याला सगळे हे एकमेकांची चेन आहे, ही सगळी चेन आहे. त्यामुळं कसं आहे की यामध्ये जे जे घटक आहे अधिकारी एवढी हिंमत का करतात? कुणी त्यांना पाठी राखा आहे म्हणून ना.
फक्त आता कसं आहे की बिहाइंड द कर्टन आहे. आता हे सगळं कागदपत्र तुम्ही पाहता बोलतो आपण या विषयावर की नियुक्ती कशी आहे, IIT कसं आहे, पण ते बिहाइंड द कर्टन काम करत आहे. हो, माझा सोपा प्रश्न हो ना, समजलं ना. शिक्षकाला परमानंट करण्यासाठी शाळा संचालक कुठपर्यंत जातो ते तुम्हालाही माहिती. हो. मग तुम्ही स्पष्टपणे बोला ना की मंत्रालयापर्यंत जातो म्हणून तुम्ही बोलत का नाही? तुम्ही सुद्धा गेले असतात. हे पहा, संस्था तुम्ही चुकीचं बोलताय सर. आता मग बोला ना. माझं एक म्हणणं कसं आहे, आमची शिक्षण संस्था आणि मंत्रालय का संबंध आहे गोष्टीचा? आम्ही शिक्षक आहोत ना. आमची नियुक्ती करणारा अथॉरिटी कोण आहे? संस्थाचालक आहे. संस्थाचालक पुढे काय करतो, कोणाशी देवाणघेवाण करो, त्यांचा लुकआउट आहे तो. कसं झाले? आमची संस्थाचालकांची संघटना नाही आहे, त्यामुळे संस्थाचालकांना जे प्रश्न विचारताय ना, कसे झाले? कसे म्हणजे परमानंट झाले ना? पहिले परमानंट झाले नसाल 6 महिने एक वर्षापर्यंत, नंतर तुम्ही परमानंट झाले. कसे झाले? काही संस्थेमध्ये कसं आहे, तुम्ही सरसकट मला कळलं ना, मला कळलं विषय. हे बा, तुम्ही मंत्रालयात गेले, तुमचा संचालक गेला, मग माझी नियुक्ती. सरसकट ऐकून घ्या. एक मिनिट सर. सरसकट कसं आहे की सर्व संस्थाचालकांना आपण सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नये. त्यातले काही बदमाश आहे, त्यांनावर दंडुकशाही झालीच पाहिजे, अशी आमचं म्हणणं नाही आहे. पण मी लागलो 97 मध्ये, फुकट लागलो. अजूनही 5ही पैसे माझ्या संचालकांना कधीच मागितले नाही. मी वर्तवून आहे, लक्षात ठेवा. म्हणून कसं असतं की तुम्ही मला तो प्रश्न करा ना तुम्ही की संस्थाचालक संबंध मंत्रालयापर्यंत आहे, भ्रष्टाचार करतात, तर त्यामध्ये काही चांगलेही लोक आहेत असं नाही आहे. आपण सरसकट सर्वांना एकाच याच्यामध्ये उभं करणे भ्रष्टाचार आहे की 100%. मग तुम्ही मान्य करा ना की मंत्रालयापर्यंत. पण त्यात काही चांगले आहे ना, तुम्ही सरसकट त्याचं म्हणणं आहे ना. मंत्रालयापर्यंत गेलोच नाही तर कसं मान्य करू? गेलेत ना. गेलेच नाही. तुम्ही सर हा प्रश्न, आम्ही शिक्षक ज्ञान देण्याचा विषय हो बरोबर आहे, बरोबर. मागणी नाही आहे सर. आमची मुख्य मागणी आहे शिक्षकावर कोणतीही कार्यवाही न हो जोपर्यंत सर पत्र आहे, माननीय उपसंचालकाचं पत्र आहे की एक स्तर चौकशी व्हावी, नंतर दोषी ठरल्यानंतर तो संबंधित शिक्षक कोर्टात न्यायालयीन दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलेला आहे आणि आम्ही तो वापर करू, तो विषय नाही आहे. पण तुम्ही डायरेक्ट शिक्षक बोगस आहे हा शब्द काढणं आवश्यक आहे. कारण आहे सर, 2 मिनिट मला बोलू द्या, मला 2 मिनिट बोलू द्या. तुम्ही सांगत आहात त्यात काय लिहिलंय, काय लिहिलंय? चौकशी आधी करा. चौकशी करणार कोण? माननीय संबंधित चौकशी करेल आणि निलंबनाचे आदेश देतील. 632 प्रकरण समजलं काय चालू आहे? प्रकरण समजलंय नक्की. ऐकून घ्या सर, 2 मिनिट मला बोलू द्या. 17 ऑगस्ट 17 पवित्र पोर्टल आला. काही समाज सुधारकांनी नाही का या गोष्टीवर आळा घातला की संस्था मालक पैसा घेतो आहे, तर शासनाने असा निर्णय घेतला की पवित्र पोर्टल थ्रू हे करावं. पण मला सांगा, जे संस्थेअंतर्गत विनाअनुदानित शाळा आहे, दीपक सर 2 मिनिट. संस्थेअंतर्गत विनाअनुदानित शाळा आहे सर. 2022 मध्ये नाही का माननीय हायकोर्टाचं जजमेंट आहे सर. तुम्ही एक लक्षात ठेवा की त्या जजमेंट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, जर तो संस्थेअंतर्गत विनाअनुदानितवर काम केलेला असेल आणि 23 मध्ये जर रिटायरमेंट झालेला असेल, त्या जागी 100% बदली करण्यात यावी. मग तुम्ही त्या 632 मध्ये तो शिक्षक असेल तर तुम्ही त्याला कसं तुम्ही बोगस ठरवता? हा विषय नाही आहे का तुमच्यासाठी? तर आमची मागणी आहे, अटक न करता माननीय उपसंचालक यांनी नाही का सुनावणी घ्यावी. महत्वाचा मुद्दा, कारण की शिक्षक हा समाजासाठी घडवण्यासाठी आहे. तो बदनाम होणं, हा बदनाम होत आहे सर या गोष्टीसाठी. तर हा व्हावं नाही. आम्ही आमच्या पक्षाचं ठाम मत हे आहे. आमचं याच्यासाठीच आम्ही पत्रकार पैसे भरवलेली आहे सर. हा महत्वाचा इश्यू आहे. माननीय मुख्यमंत्रीला मी निवेदन करतोय समाज माध्यमातून की हा प्रकरण होणं आणि माननीय संचालकांनी याच्यावर नाही का एकतर सुनावणीचा जो काही पत्र दिलेला आहे तो लवकरात लवकर करावं.
आणि तो विषय चालला आहे शिक्षकांसाठी पोलिसांना आपली कार्यपद्धती बदलवता येणार नाही. नाही बदलवता येणार नाही. आता मला सांगा, ही जी SIT गठीत झालेली आहे, तुम्ही पोलीस शब्द वापरण्याऐवजी SIT वापरता. बरोबर आहे, SIT. आता ही SIT विधिमंडळाच्या द्वारे नेमणूक करण्यात आली. बरोबर आहे. SIT ची प्रक्रिया राहते, जी काय असेल ती तुम्हाला कदाचित मान्य नाही. बरोबर आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही आता सगळ्या एवढ्या मोठ्या चर्चेमध्ये तुम्ही आता चर्चाच केली, पत्रकार परिषद वाटली नाही. आता मला सांगा, तुमच्या चर्चेमध्ये तुम्ही एक मुद्दा मांडला की पैशाचे व्यवहार हा आर्थिक घोटाळा समजून आम्ही हा जो तुमचा विषय आहे, जर तुम्ही म्हणतात की ज्यांनी पैसे दिले पण अनेक जे तुम्ही पूर्वी बोलण्यामध्ये बोलणार की पैशाचे व्यवहार झालेले आहेत, मंत्रालयापर्यंत झाले असतील, तर त्याची तपासणी करण्याची प्रक्रिया खालून होणार की वरून होणार? शिक्षकांपासून होणार की मंत्रालयापासून होणार? पैसा खालून जातो की वरून येतो? 31 तारखेला हे तपासणीचा भाग आहे. मला 2 मिनिट बोलायचं. 31 तारखेला 3 शिक्षक अटक झाले. बरोबर आहे ना सर? आता तुम्हाला माहिती आहे 3 शिक्षक अटक झाले. त्यांचं PCR घेण्यात आला. बरोबर आहे. ते त्या मुलांनी सांगितले का सर एवढे पैसे या संबंधित शिक्षकांनी सांगितले का आम्ही एवढे पैसे भरले, असं काही बयान आलेलं आहे का सर? पण शिक्षकाला आपण कसं समजू की त्यांनी पैसे भरले सर? हे म्हणूच नाही शकत सर. आपण पैसे नाही भरले असं बयान तुमच्याकडे आलाय? पैसे भरले नाही बयान आलाही नाही, पैसे भरला म्हणून बयान नाही. माझं एक विचार आहे सगळ्यांना की आपल्याकडे तरी प्रूफ आहेत का की हा जो आर्थिक व्यवहार झाला असं तुम्ही एवढं म्हणताय? एक मिनिट डॉक्युमेंट जे 12वी पास नाही आहे त्यांनी जे सांगताय ना त्याच्यावर सुनावणी होणार आहे. पत्र निघाला अधिकारात दिलेला आहे तर ती सुनावणी होईल. कोणाची शैक्षणिक पात्रता कोणाची व्यावसायिक पात्रता आहे हे तपासले जाईल सर. जे काही डॉक्युमेंट राहतात ते शाळेमध्ये राहतात, पण ज्यांना कोणाला तपासणी करायची असेल SITला असो की कोणाला असो, आधी शाळेमध्ये जाऊन त्यांची जी नसती आहे ती तपासूनच पुढली प्रक्रिया करणं गरजेचं आहे. शिक्षकाजवळ कुठलंही डॉक्युमेंट नसते, त्याच्या सेवेच्या अनुषंगाने डॉक्युमेंट जे असते पूर्ण शाळेच्या मुख्याध्यापकाच्या किंवा संस्था चालकांच्या कस्टडीमध्ये असते. धन्यवाद.